नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, राज्यातील या 8 जिल्ह्यातील 71,081 शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे। तसेच मित्रांनो, या जिल्ह्यांची यादी सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे आणि या 8 जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायती, जिरायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी 3 हेक्टरच्या मर्यादित नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। म्हणजे मित्रांनो, या 8 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी 25,000 रुपये तर 36,000 रुपये प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम वाटप करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हे 8 जिल्हे कोणकोणते आहे आणि एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे, तर एका जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। पहा मित्रांनो, फेब्रुवारी 2024 ते एप्रिल 2024, परत एकदा सांगतो, नीट ऐकून घ्या। फेब्रुवारी 2024 ते एप्रिल 2024 या कालावधीत झालेले अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते। या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाने तब्बल 87,84,52,000 रुपयांची निधी मंजूर केला आहे। या निर्णयामुळे राज्यातील 8 जिल्ह्यातील 71,081 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। म्हणजे मित्रांनो, ही रक्कम 87,84,52,000 रुपये राज्यातील 8 जिल्ह्यातील 71,081 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे। तर मित्रांनो, हे 8 जिल्हे कोणकोणते आहे पहा। पहिला जिल्हा पहा मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 मध्ये नुकसान झालेल्या 3,453 शेतकऱ्यांसाठी 4,83,00,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, दुसरा जिल्हा पहा, जालना जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 मध्ये नुकसान झालेल्या 20,590 शेतकऱ्यांसाठी 31,36,98,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 मध्ये नुकसान झालेल्या 20,700 शेतकऱ्यांसाठी 20,62,74,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, परत नांदेड जिल्ह्यात मार्च 2024 मध्ये नुकसान झालेल्या 2,900 शेतकऱ्यांसाठी 2,82,16,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, परत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेले 1,502 शेतकऱ्यांसाठी 2,15,74,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, जालना जिल्ह्यात एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 3,153 शेतकऱ्यांसाठी 3,73,81,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, परभणी जिल्ह्यात एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 981 शेतकऱ्यांसाठी 1,29,09,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यात एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 2,864 शेतकऱ्यांसाठी 3,39,57,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यात एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 1,733 शेतकऱ्यांसाठी 2,88,38,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, लातूर जिल्ह्यात एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 2,393 शेतकऱ्यांसाठी 4,23,50,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, बीड जिल्ह्यात एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 8,170 शेतकऱ्यांसाठी 6,53,22,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, 8वा जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव जिल्ह्यात एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 2,642 शेतकऱ्यांसाठी 4,78,50,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील 8 जिल्ह्यातील 71,081 शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईची तब्बल रक्कम 87,84,52,000 रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, या 8 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी 25,000 रुपये ते 36,000 रुपये प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम वाटप करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।